नमस्कार मैत्रिणींनो, सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत। आज बघा, सर्वप्रथम होळी आहे, तर होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आणि तुम्हाला डिझाईन बघून लक्षातच आले असेल की आज आपण काय शिकणार आहोत। तर आज आपण ही डिझाईन घेणार आहोत। ही आहे पिचकारी। तर पिचकारीची डिझाईन पण ट्रेंडिंगमध्ये चालते बघा। जर तुम्ही बघितलं असेल तर बघा, एकादशीला पण आपण साधं विठ्ठल रुक्मिणीचं डिझाईन बॅक साईडला घेतो, त्याचप्रमाणे आपण आता ही डिझाईन करणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा। तर किंवा पुंगळ्यांचं वर्क करणार आहे, तर आपण या डिझाईनला बघा, ह्या ज्या व्हाईट पुंगळ्या आहेत ना, याचं वर्क करूया। छान अशा उभ्या उभ्या पुंगळ्या टाकूया। आणि आपण याच्यासाठी आपला हा साधा व्हाईट पॉलिस्टरचा धागा वापरणार आहे। तर बघा, आपण या धाग्याला असं करून घेणार आहे, आपली गाठ मारून घेणार आहे, तुम्ही बघू शकता। आणि त्याच्यानंतर हा धागा, आता आपण हे पिचकारीचं हे जे तोंड आहे हे आपल्याला अशा भरायचे आहेत ह्या पुंगळ्या। तर हे बघा, आणि मी तुम्हाला पहिले पण आपण जो एक व्हिडिओ केलेला आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगते की 1 किंवा 2च पुंगळी टाकायची, नाही तर मग काय होतं, कपड्याला व्यवस्थित ते बसत नाही आणि बघा प्रॉब्लेम येतो। तर हा धागा आपण वर काढला आहे ना, तर या धाग्यांमध्ये आता आपण ह्या 2 पुंगळ्या टाकल्या। आपण जी छोटी छोटी आता पावलांची डिझाईन केली ना, त्या टाईपच आपल्याला ही पुंगळ्यांचं हे बघू शकता तुम्ही। तर बघा तुम्ही, आपण याला व्हाईट पुंगळ्या वापरलेल्या आहे, जे की आपण पावलांच्या डिझाईनमध्ये शिकलोच होतो। तर काही नाही, सरळ सरळ आपलं वर्क आहे हे। कारण कसं असतं माहिती आहे का, पुंगळ्यांची एकदा तुम्हाला मी बेसिक पण डिझाईन शिकवलेली आहे, जे की आपल्या चॅनलवर आहेत। तुम्ही चॅनलला भेट द्या आणि तो व्हिडिओ नक्की बघा की पुंगळ्यांचं आपण कशा पद्धतीने वर्क केलेलं आहे। आणि आपलं पावलांच्या डिझाईनमध्ये पण आपण पुंगळी वर्क शिकलेलं आहे। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत चला आणि कमेंट मात्र करत चला। तुम्ही बघू शकता, आता इथे बघा एवढंच डिस्टन्स राहिलेलं आहे, तर इथे आपण हा छोटा ही जी छोटी पुंगळी आहे ना, ही टाकणार आहे। मग ही टाकल्यानंतर याला इथे आपण एक टाका मारून घेणार आहे खाली। हे बघा, एक टाका मारल्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, हे असं आडवं करून घ्यायचं आहे। आडवं करून घेतल्यानंतर आपण काय करणार आहे, इथे आपली आडवी पुंगळी टाकायची बघा।
हे बघा. तर बघा, आपण आहे ना थोडंसं इथे फास्ट व्हिडिओ केलेला आहे. तर तुम्हाला तर मी पुंगळ्यांचं वर्क शिकवलेलंच आहे. त्यामुळे आपल्याला याला पुंगळी वर्कनी करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण डायमंड चेन वगैरे लावणार आहे. खूप सुंदर व्हिडिओ होणार आहे. त्याचसाठी व्हिडिओ स्किप न करता बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मात्र करत चला. तुमच्या कमेंट फार कमी येतात बघा, तर तुम्ही कमेंट मात्र जास्तीत जास्त करत. बघा, आपण आता पुंगळ्यांच्या जे आहे ना आपलं एक राऊंड तो कंप्लीट झालेला आहे आणि आपण हा दुसरा राऊंड आता यू आकारामध्ये करणार आहे. तर आपण व्हाईटच पुंगळ्या वापरलेल्या आहे. तुम्ही याच्यासाठी मणी मोती काहीही वापरू शकता, मध्यभागी कोणताही कलर टाकू शकता. आपण कसं हे बेसिकमध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही याला ॲडव्हान्समध्ये अजून आकाराने लहान मोठं आणि डिझाईन वगैरे कशीही तयार करू शकता. पण हे बघा, स्लीव्जवर जर आपण ही डिझाईन घेतली ना तर खूप सुंदर दिसते आणि तुम्ही नक्की करून बघा. कारण काय आहे, आपण ज्यावेळेस करून बघतो ना तेव्हाच आपल्या लक्षात येतं बघा डिझाईनचं. त्यामुळे आता बघा आपली ही डिझाईन कंप्लीट झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये बघा डायमंड चेन टाकणार आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि पिचकारी एकदम आपली मस्त अशी भरगच्च आणि चमचम चमकते आहे. तर डायमंड चेन आहे ना, ही ब्लाऊजला पण लावतात बघा नेकला. तर त्यामुळे आपण, तर हे तुम्ही बघू शकता इथे आपण छान असा फॅब्रिक ग्लू लावून घेणार आहे आणि हे बघा इथे आपण फॅब्रिक ग्लू लावला की इथे आपण हे 2 डायमंड चेन काढलेले आहे त्या चिटकवणार आहे आणि तुम्ही बघू शकता की आपलं हे जे आहे ना पिचकारीचं वर हे खूप सुंदर दिसत आहे आणि ही डिझाईन पण ट्रेंडिंगमध्ये चालणारी आहे. स्लीव्जवर बघा आपण दोन्हीकडनं 2 अशा पिचकाऱ्या टाकू शकतो. तर तुम्ही बघा, आजकाल कसं ट्रेंडिंग चालतं आहे डिझाईनचं, जसं फेस्टिवल असलं तशा पद्धतीने डिझाईन कस्टमर सांगतं बघा करायला. तर हे पण डिझाईन बघा ट्रेंडिंगमध्ये चालणारं आहे.
आता तुम्ही बघा, आपण याला पण बॉल चेन लावून सॉरी, आपण याला पण डायमंड चेन लावणार आहे. तर डायमंड चेन फॅब्रिक ग्लू लावलेला आहे. आपण आता याला सुरुवातीला बघा, आपण स्लीव्जला पण बघा, सॉरी गळ्याला पण ब्लाऊजला पण बॉल चेन वापरत असतो. तर आपण काय करणार आहे, चेन वापरणार आहे. तर आपण याला ही बॉल चेन वापरूया. तर तुम्ही बघू शकता, हे बघा, इथे आपण बॉल चेन लावली ना की आपण याला काय करणार आहे, इथे कापून घेणार आहे आणि याला हे बघा, आपण याला बॉल चेन लावलेली आहे. आणि आता आपण थोडंसं फॅब्रिक ग्लू टाकून घेऊन मधात इथे आपण डायमंड चेनचा वापर करणार आहे. हे बघा, याला इकडनं आपण याची स्टिक चार डायमंड चेन लावल्या की आपण याला इकडनं 2च अशा लावणार आहे आपल्या डायमंड चेन. मापात काढायचं बघा हे, नाहीतर काय होतं मग आपली हे जे आहे ना बॉल चेन ती पण खराब होते आणि फॅब्रिक ग्लू लागून काळी पडते बघा. तर त्यामुळे पहिले माप काढून घ्यायचं याचं. आणि याला फॅब्रिक ग्लू लावलेला आहे तर याला आपण अशी डबल ही बॉल चेन लावून देणार आहे. दे इकडे. बघा, आपण जे कलर आहेत ना ते आपण साधे सिल्क थ्रेडचा धागा वापरणार आहे. तर मी तुम्हाला हा हिरवा पण धागा दाखवलेला आहे की आपण कोणता वापरतो. हा सिल्क थ्रेडच आहे पण हा इतका नाजूक नाही आहे. थोडासा हा आपल्या गोल्डन थ्रेडसारखा आहे आणि वर्क पण करायला सोपा जातो. तर आपण हा ग्रीन कलर, रेड कलर, जामुना कलर, पिवळा कलर असे 3-4 प्रकारचे छान कलर वापरणार आहे धाग्यांचे. आणि पूर्ण डिझाईन झाली की खूप सुंदर दिसते बघा. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.
तर आता बघा हा जामुना कलर वापरणार आहे आपण. हा पण आपण 2 धागे घ्यायचे बघा. तुम्हाला मी सिल्क थ्रेडचं पण वर्क शिकवलेलं आहे. आपलं बेसिकमध्ये हे सर्व काही झालेलं आहे. तर बघा तुम्ही आपण त्याचा छान असा चेन स्टिचेस करणार आहे. पण आपल्याला पूर्ण अशा 2-2 कलरच्या आणि मध्यभागी येलो कलर वापरणार आहे. पूर्ण डिझाईन झाली की आपली खूप सुंदर दिसते. डिझाईन बघा थोडीशी युनिक आहे आणि ट्रेंडिंगमध्ये चालणारी आहे. तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेट्ससाठी. धन्यवाद.